नमस्कार, मी प्रदीप जाधव. तुम्ही पाहतात आवाज वंचित बहुजनांचा. नांदेड मनपाची 13 सप्टेंबर रोजी लोक अदालत. 160 कोटींच्या व्याजाचा भार नागरिकावर, श्याम निलंगेकर यांचा आरोप. नांदेड दिनांक 11 सप्टेंबर 2025. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवर असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जामुळे शहरातील नागरिकांना 160 कोटी रुपयांचे व्याज भरावे लागत आहे, असा गंभीर आरोप भीमयोद्धा श्याम निलंगेकर यांनी केला आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी मनपाला 13 सप्टेंबर रोजी लोक अदालत घ्यावी लागत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. निलंगेकर यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी मनपाने आपला खिस्सा भरण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जातून झालेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच कर्जाच्या व्याजाचा बोजा शहरातील मालमत्ता धारकांवर पडत आहे. मलनिस्सारण योजनेचे गैरव्यवहाराचा आरोप. गुरुदा गद्दी कार्यक्रमाच्या वेळी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. त्यातून मलनिस्सारण ड्रेनेज योजनेवर 500 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला. मात्र या कामात भ्रष्टाचार झाल्याने ही योजना अयशस्वी ठरली, असा आरोप निलंगेकर यांनी केला आहे. तत्कालीन शहर अभियंता गिरीश कदम यांच्या काळात ही योजना राबवली गेली होती. पुढे मलनिस्सारण योजनेच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्याकरता मनपाचा हिस्सा भरण्यासाठी हडको कडून कर्ज घेण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी 329 ड्रोनची चुकीची योजना आखली. ती देखील पूर्ण झाली नाही. या अपूर्ण योजनेच्या कर्जाचे 160 कोटी रुपयांचे व्याज आता नांदेडच्या नागरिकांना भरावे लागत आहे. या गंभीर गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम प्रहारच्या वतीने एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे देण्यात आली आहे. धन्यवाद. हे पाणी साचलं आहे. हे पाणी पावसाचं नाही. हे पाणी ड्रेनेज म्हणजे गटार गेली 2 दिवसापासून बंद असल्यामुळं गटारातलं सगळंच पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि माझ्या घरात जायला रस्ता सुद्धा राहिलेला नाही. मला जर घरात जायचं असेल तर ही घाण ओलांडूनच जावी लागते. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्यांना अनेक वेळेस कळवूनही याचा काहीही उपयोग होत नाही. याच घरामध्ये अशा प्रदूषणामुळे आणि घाण पाण्यामुळे तरुण 18 वर्षाचा मुलगा मृत्यू पावला होता. हे त्यांचं घर. याच गटारातल्या पाण्यामुळे आणि घाणीमुळे साईड इफेक्ट होऊन पोराचा मृत्यू झाला होता. याची नोंद नगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आहे.